आज आषाढी एकादशी. बऱ्याच जणांचा आजचा हा भक्ती मार्गातला महत्वाचा दिवस. सगळ्यांना माझा आवाज येतोय? हो सर. ओके, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर आषाढी एकादशी याचं महत्व खूप वेगळं आहे, खास करून भारतीय संस्कृतीमध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या संस्कृतीमध्ये आषाढी एकादशीचं हे महत्व खूप वेगळं आहे. वारकरी संप्रदायातले किंवा भागवत संप्रदायामधील सगळ्यांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. खूप या दिवसाची वाट हे वारकरी पाहत असतात. विठू माऊलीच्या दर्शनाच्या आसेने हे एकादशीची वाट चालत राहतात. या पंढरीची वाट ही चालत राहतात. तर अशा या एकादशीचं महत्वाचं आपण पाहणार आहोत आणि भक्तीचं महत्व आपण पाहणार आहोत आणि योगामध्ये हे भक्तीचं महत्व किती आहे आणि त्याच्यामुळे आपण आपलं साध्य किंवा आपलं इप्सित कसं साध्य करू शकतो हे आपण थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी पाहूया की भक्तीच्या संदर्भात. भक्तीच्या संदर्भात जर पाहायचं म्हटलं तर सगळ्यात आधी तो आठवतो तो म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेला भक्तियोग. या भक्तियोगात म्हणजेच श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगाविषयी त्यामध्ये विवेचन त्यामध्ये दिलेलं आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजेच भक्तियोगाच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. भक्तियोगाचा अर्थ आहे श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा. अर्जुनाने एक मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता अर्जुनाच्या, जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला भक्तांबद्दलची माहिती सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव जे काही सामावलेलं आहे ते आणि अव्यक्त निर्विशेष अशा ब्रह्माची काय त्याच्यामध्ये कोणाला परिपूर्ण मानण्यात येते. म्हणतात की एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वा पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषाम के योग वित्तमः. म्हणतात की तुम्ही आतापर्यंत साकार, निराकार आणि विश्वरूपाच्या तसे सर्व प्रकारच्या भक्तांचे आणि योगीजनांचे विवरण केले आहे. सामान्यतः योगांचे दोन वर्गीकरण करता येतात. एक म्हणजे निर्विशेषवादी आणि दुसरा म्हणजे सविशेषवादी. यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असा प्रश्न अर्जुनाला पडलेला होता आणि त्याला श्रीकृष्णाने उत्तर दिलं आहे की ते म्हणतात की मय्या वेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेत असते मे युक्ततमा मतः. म्हणजेच श्रीकृष्ण म्हणतात की माझ्या जो कोणी आपलं मन माझ्या रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यामध्ये ते लीन झालेले असतात आणि तेच माझ्यामध्ये सर्वोत्तम आहेत. आता या ठिकाणी मला नारदांची एक कहाणी आठवते. ओके, एकदा नारद मुनी श्रीकृष्णांकडे विष्णू देवतांकडे गेले आणि म्हणाले की विष्णूजी या पृथ्वी तलावरती काय संपूर्ण सृष्टीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा भक्त कोण आहे. ओके, तर सगळ्यात श्रेष्ठ असा भक्त कोण आहे. मग श्रीकृष्णाने सांगतात, सॉरी विष्णुदेव सांगतात की या पृथ्वीवरती एका शेतकऱ्याकडे बोट करून दाखवतात. मग तो जो शेतकरी आहे ना तो माझा सगळ्यात प्रिय भक्त आहे. हे म्हटल्यानंतर श्री नारद मुनी म्हणतात त्यांचा थोडासा अहंकार जो आहे थोडासा खाली येतो. ते म्हणतात की असं कसं शक्य आहे. तो शेतकरी तर बघा काय काम करतो आणि मी तर तुमचं बघा दिवसभर तुमच्या नामोच्चारण करत असतो आणि तरी सुद्धा मी कसं काय श्रेष्ठ भक्त नाहीये. मग त्याला ते सांगतात की त्याला एक काम सांगतात नारद मुनीला विष्णूजी की तुम्हाला एक पाण्याने भरलेला कलश, ओके, पाण्याने भरलेला एक कलश देतात आणि म्हणतात या पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा तुम्ही घालून या. ठीक आहे. आणि एकच काळजी घ्यायची त्यातील एक सुद्धा थेंब जो आहे तो खाली सांडता कामा नये. एक सुद्धा थेंब त्या पाण्याचा त्या कलशाच्या बाहेर बिलकुल सांडता कामा नये. ओके, ठीक आहे म्हणतात. आणि त्यानंतर तो कलश घेऊन ते आपल्या पृथ्वीला प्रदक्षिणा लागतात आणि त्यांचं लक्ष सगळं त्या कलशाकडेच. हळूहळू हळूहळू हळू सगळं फिरत फिरत त्यांचं लक्ष काय की एक सुद्धा विष्णू भगवानांनी सांगितलेलं आहे की पाण्याचा एक सुद्धा थेंब त्या कलशाच्या खाली पडता कामा नये. ही तर विष्णूंची आज्ञा आहे. त्यामुळे
आपण ते मानायलाच पाहिजे. आणि अशा पद्धतीने ते पूर्ण तो कलश घेऊन प्रदक्षिणा करत 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 खूप आनंदाने विष्णूकडे जातात आणि सांगतात की बघा भगवान, अजिबात यातील एक सुद्धा थेंब मी न सांडता तुमच्यापर्यंत आणलेला आहे. विष्णू म्हणतो, वा वा वा, खूप छान, खूप छान. आणि मग ते पुढचा प्रश्न विचारतात की हे प्रदक्षिणा घालताना तुम्ही माझी आठवण किंवा माझं नामस्मरण किती वेळा केलेलं आहे? मग त्यांच्या डोक्यात प्रश्न पडतो, अरे हो ना, खरंच मी एकदा सुद्धा तुमची आठवण झाली नाही मला. माझं लक्ष सगळं त्या तुम्ही सांगितलेल्या आज्ञेकडेच होतं. मग त्याला म्हणतात की हाच फरक आहे त्या शेतकऱ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये. तो शेतकरी फक्त 3च वेळा नामस्मरण करतो. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. पण तो त्याचं काम करत असताना देखील तो मला विसरत नाही. तो काम करत असताना देखील त्याच्या रोजची जे काही कामं असतात, ते कामं करत असताना देखील तो मला विसरत नाही. आणि माझे तो आठवण काढतो, माझं नामस्मरण करतो. आणि तुम्ही ओके. तर ही योग्य भक्ताची आपण म्हणता येईल त्याची व्याख्या या ठिकाणी जसं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. ते म्हणतात, की जे आपले मन माझ्या साकार रूपावरती स्थिर करतात किंवा आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करतात, तेच माझ्यामध्ये सर्वोत्तम आहेत. आणि पुढे ते आणखीन एक सांगतात, जे कोणी आपल्या इंद्रियाचे संयमन करतो आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, स्थिर आणि अचल अशा परमात्म सत्याच्या रूपाशी अ, विलीन होतात आणि त्याच्यानंतर पूर्ण उपासना करतात. तेच माझी शेवटी प्राप्ती करतात. असं भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी इंद्रियाचं संयमन हा एक पॉइंट या ठिकाणी येतो. इंद्रियाचं संयमन. आता इंद्रियाचं संयमन म्हणजे काय? आणि एकादशी म्हणजे काय? किंवा एकादशी म्हणजे काय? तर आता बघा, एकादशी याच्या मागे एक खूप मोठा आध्यात्मिक अर्थ सांगलेला आहे. आता एकादशी म्हणजे काय? तर एकादश म्हणजे 11. ओके. साधारणपणे हे 11वा दिवस. ओके. तर या 11व्या दिवशी म्हणजे अमावास्यानंतर आय थिंक 11व्या दिवशी ओके, हे आपण एकादशी साजरी करतो. तर एकादश म्हणजे काय? आपल्या शरीराची 11 इंद्रियांचं संयमन. 11 इंद्रियांचं संयमन करणे म्हणजेच आपण त्याला एकादशी म्हणतो. त्याच्या मागचा गूढ अर्थ. तर ती 11 इंद्रिय म्हणजे कोणती? ते 11 इंद्रिय म्हणजे आपले 5 सेन्सर्स किंवा आपण त्याला म्हणतो ज्ञानेंद्रिय. ओके. त्याला म्हणतात ज्ञानेंद्रिय. ओके. 5 ज्ञानेंद्रिय. डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ. आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रिय आहेत. आता हे 5 कर्मेंद्रिय कोणती आहेत? तर आपले 2 हात, 2 पाय, त्यानंतर जिव्हा, परत त्याच्यामध्ये पण कर्मेंद्रियामध्ये जिव्हा पण येतात आणि गुदत आणि शिश्न असे 5 कर्मेंद्रिय. आणि 5 आणि प्लस 10 झाली आणि 11वा आहे मन. अशा 11 इंद्रियांचं संयमन करणे म्हणजेच त्या एकादशीचं व्रत करणे. आणि हे आता ज्या भगवद्गीतेने आपण जे आता सांगितलेलं ऐकलं, की इंद्रियाचं संयमन करणं आहे. ओके. इंद्रियाचं संयमन करून जो जो माझ्याप्रती दृढ निष्ठा आणि दृढ श्रद्धा ठेवून या माझी उपासना करेल, तो सर्वश्रेष्ठ भक्त असं म्हणतो. ओके. तर हा आषाढी एकादशीचा हा महत्वाचा जो काय आपण तो म्हणतो त्याला व्रत असं त्याला म्हणता येतं. तर या आषाढी एकादशीच्या संदर्भात आणखीन एक महत्वाचं म्हणजे ते काय त्याला म्हणतात आपण उपवास करतो. ओके. त्याला काय म्हणतो आपण उपवास. उप म्हणजे काय आणि वास म्हणजे काय? थोडासा तो डिफरन्स त्यामध्ये दिलेला आहे. उपवास म्हणजेच उप म्हणजे जवळ राहणे आणि अ, वास उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. ओके. म्हणजेच देवाच्या जवळ राहणे. ज्याची आपण श्रद्धा ज्याच्यावरती श्रद्धा आहे, ज्याची आपण भक्ती करतो, त्या ईश्वराच्या समीप राहणे, त्या ईश्वराच्या जवळ राहणे. एवढंच आहे का हो ईश्वराच्या जवळ राहण्याचं आहे का? तर नाही. तर त्या ईश्वराच्या असलेल्या गुणांच्या त्याच्या संपर्कात राहणे. आणि खूपच ही विधी खूप सोपी आहे. म्हणजेच काय? तर ईश्वराचं मनन, चिंतन, भजन, कीर्तन ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्यामध्ये नवधा भक्ती म्हणून या ठिकाणीच हे
प्रसिद्ध आहे. नवधा भक्ती आपण त्याला म्हणतो. तर ते नवधा भक्ती काय आहे? ओके. ती नवधा भक्तीमध्येच हे 9 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. की कुठल्या कुठल्या सांगितलेल्या आहेत, की भजन सांगितलेलं आहे, कीर्तन सांगितलेलं आहे, मनन सांगितलेलं आहे, पूजन सांगितलेलं आहे, स्मरण सांगितलेलं आहे, श्रवण सांगितलेलं आहे, पादपूजनम सांगितलेलं आहे. अशा 9 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यालाच आपण म्हणतो नवधा भक्ती. आता या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहा, की सगळेजण म्हणजे जे वारकरी आहेत, की त्यांना वेध लागतात त्या पंढरपुरांचे. सगळेजण पायी कित्येक किलोमीटर, शेकडो किलोमीटर ऊन, पाऊस, थंडी, वारा याचा बिलकुल काहीही तमा न बाळगता त्या विठ्ठलाच्या दर्शनाच्या आशेने हे सगळेजण त्या पंढरपुराकडे सगळे वाटचाल करत असतात. आणि तुम्ही पाहिलं असेल किंवा काहींनी त्या वारीमध्ये गेले सुद्धा असतील. बरेच जण यामधील वारीचा अनुभव देखील त्यांनी घेतलेला असेल. तर त्या वारीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की किती म्हणजे आपण म्हणतो ना, ते भोळी भाबडी सगळे लोक त्याच्यामध्ये असतात. केवळ त्या विठुरायाचं दर्शन. आणि आपण इथल्या तर कधी चालत जायचं म्हटलं तरी आपण लवकर जात नाही. ओके. आपल्याला गाडी लागते, स्कूटर लागते किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी लागतात. तिथे मात्र बिलकुल त्रास होत नाही. आत्ताच रिसेंटली एकाचा मी अनुभव ऐकत होतो. वारीतला अनुभव. ते म्हणत होते, की वारीमध्ये गेल्यानंतर आम्हाला बिलकुल जाणवत नव्हतं, की मी त्या दिवशी एवढं काही चाललो असेल. नॉर्मली जर मी चालत गेलो, तर माझे पाय दुखतात. इथल्या जवळ गेलं तरी मग मला चालायला नको वाटतं, त्रास होतो. पण त्या वारीमध्ये चालल्यानंतर मला बिलकुल ती काही गोष्टीची जाणीव नाही झाली, मी किती चाललोय आणि त्रास सुद्धा त्याच्यामध्ये झाला नाही. कारण काय? तर वेगळ्या प्रकारची श्रद्धा, एक वेगळ्या प्रकारची मनामध्ये असलेली जे म्हणतो ओढ, ती ओढ आपल्याला लागलेली असते त्या विठ्ठलाच्या दर्शनाची. आणि पंढरपूरला गेल्यानंतर खरंच सगळ्यांना विठ्ठलाचं दर्शन होतं का हो? हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. कारण एवढ्या लाखोच्या संख्येने हे विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने जातात. पण खरोखर सगळ्यांना दर्शन होतं का? ते कदाचित सगळ्यांचं दर्शन काही होत नाही. तर केवळ तिथे गेल्यानंतर त्या कळसाच्या दर्शनाने देखील त्या होतं बरेच जण तृप्त होतात आणि तिथून ते परत फिरतात. आणि ही म्हणतो आपण त्याला त्या विठ्ठलाचा दर्शन किंवा भक्तीची ओढ. आणि यालाच आपण म्हणतो भक्ती योग. योगामध्ये सुद्धा अ, जे भारतीय योगशास्त्राचे जनक आपण ज्यांना म्हणतो, ते म्हणजे पतंजली महामुनी. पतंजली महामुनीने सुद्धा आपल्या पातंजल योगसूत्रामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी ते दिलेलं आहे नियमांमध्ये. अष्टांग योगामध्ये त्यांनी या भक्तीचं किंवा एकंदरीत ईश्वर प्रणिधानाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असं अष्टांग योग त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या अष्टांग योगातील नियमाच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे, की 5 नियम सांगितलेले आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 नियम त्यांनी सांगितलेले आहेत. आणि त्या नियमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान हे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर ईश्वर प्रणिधानामध्ये आणखीन काय काय डिटेल्स आहेत ते आपण थोडस शॉर्टमध्ये या ठिकाणी आपण पाहूया. तर ईश्वर प्रणिधान जर सांगितलं की त्यांनी नवधा भक्ती त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं. तर नवधा भक्तीमध्ये जसं मी बोललो की ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? ईश्वराचे अस्तित्व मान्य करून त्याचे महात्म्य जाणून त्याचे निरपेक्ष भावनेने भक्ती करणे म्हणजेच ईश्वर प्रणिधान. हे केवळ भगवद्गीतेमध्येच आलेलं नाहीये, तर आधुनिक काळात दर्शन म्हणतो ते म्हणजे पातंजल योग दर्शन असं त्यांनी सांगितलेलं आहे ईश्वर प्रणिधानामध्ये. या कल्पनेच्याही पलीकडे पसरलेल्या विश्वाच्या मुळाशी एक दिव्य अशी शक्ती आहे. मग ते प्रत्येक धर्मामध्ये ती शक्ती वेगळ्या पद्धतीने ते मानले जातात. हिंदूंमध्ये वेगळं, मुस्लिमांमध्ये वेगळं, ख्रिश्चनांमध्ये वेगळं. पण एक मात्र आहे की त्याच्या मुळाशी एक प्रचंड अशी महाशक्ती त्याच्या मागे आहे. आणि या दिव्य शक्तीची ओळख करून घेण्यासाठी त्या शक्तीची पूर्ण शरणागती म्हणजेच ईश्वर प्रणिधान. आणि जर सांगितलं की नवधा भक्ती त्याला म्हणतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णू नामस्मरणम, पाद सेवनम म्हणजे त्याची सेवा सुद्धा करणे. अर्चनम, वंदनम, सख्यम, दास्यम दास सुद्धा पत्करणे आणि आत्मनिवेदनम. एखादी गोष्ट साध्य करण्याकरिता आपण कितीही प्रयत्न केला
तरी त्याचे प्राप्त होत नाही. बरोबर, आपण बऱ्याचदा म्हणतो की अरे माझं नशीबच साथ देत नाहीये, किंवा मी एवढं प्रयत्न करतो पण काही होत नाही. मग कोणतरी म्हणतात अरे नवस तरी बोलून बघ, है ना, काहीतरी तो नवसाला पावणारा देव आहे, त्याला तू नवस बोलून बघ. मग आपण काय करतो, त्या ठिकाणी त्या ईश्वराला पूर्ण लीन जातो, पूर्णपणे त्याला आपण शरण जातो. आणि त्याला म्हटलेलं आहे की समाधी सिद्धीर ईश्वर प्रणिधानात. म्हणजेच आपण समाधीची सिद्धी जेव्हा आपण ईश्वराच्या प्रती लीन होतो, ती सिद्धी त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि म्हणूनच पतंजली मुनींनी इथेच अष्टांग योगामध्ये जेव्हा हा चौथा अंग पूर्ण होतो प्राणायामाचा, त्यानंतर प्रत्याहार सांगितलेला आहे. त्या प्रत्याहार पर्यंत आपण बहिरंग योगामध्ये असतो. सगळ्यांना काय वाटतं की योग म्हणजेच केवळ आसन करणे, श्वासांची गती रोखून प्राणायाम करणे. व्हेअरएज भक्ती हा सुद्धा एक योगाचाच प्रकार आहे. मग आता काही लोक खुश झाले असतील, चला आपण योगासनं करत नाही म्हणजे आपण भक्ती करतोय, म्हणजे खूप छान आहे. पण आता भक्ती सुद्धा कसं करायचं, भक्ती सुद्धा कसं करायचं आज आपण बरेच जण पाहतो, एकादशीच्या दिवशी खास करून. ओके, तर आपण त्याच्या आधी थोडक्यात आपण आणखीन एक पाहूया की त्यामध्ये सिद्धांत वाक्य श्रवण, आणखीन एका ग्रंथामध्ये हठप्रदीपिका यामध्ये त्यांनी आणखीन एक त्यामध्ये सांगितलेलं आहे की सिद्धांत वाक्य श्रवण म्हणजेच देह आणि जगत अनित्य आणि क्षणभंगूर आहे, आणि परमात्मा मात्र नित्य आणि अविनाशी आहे. या अभंग सिद्धांताचा बोध एवढाच आहे की हे अंतःकरणात पूर्ण आपल्या ठसून घेणे, आणि हेच सिद्धांत वाक्य श्रवणाचे रहस्य आहे. आणि हे श्रवण भक्तीने या गोष्टी साधतात. म्हणूनच बघा, हे बरेचसे हभप म्हणजेच हरिभक्त परायण किंवा त्यांचे कीर्तन प्रवचन करतात, तेव्हा किती हे म्हणजे जे भक्त किती त्यामध्ये तल्लीन होऊन ते सगळं ते ऐकत असतात. का तर त्यामध्ये त्यांना स्वयं भलेही ईश्वराचं दर्शन नसेल झालं, तर त्या कीर्तनाच्या माध्यमातून, त्या हरिभक्त प्रणयाच्या माध्यमातून त्यांना त्या ईश्वराची जवळ जातो, किंवा ईश्वराची प्राप्ती झाल्यासारखंच त्यांना हे वाटत असतं. तर आपण पुढे पाहत होतो की प्रत्याहारानंतर आणखीन 3 अंग पतंजली म्हणून सांगितलेलं आहे, ते म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी. आता प्रत्याहार म्हणजे काय, तर प्रत्याहार म्हणजेच आपले जे विषय जे काही विषय वासना, जे काही काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, अहंकार यापासून थोडस आपल्या इंद्रियाची जी धाव आहे त्या विषयांपासून दूर घेऊन जाणे म्हणजेच प्रत्याहार. आता याच्यामध्ये बघा, दोन्ही गोष्टी येतात. प्रत्याहार म्हणजे सुरुवात करतो आपण आजच्या दिवसापासूनच करू शकतो. एकादशी आहे म्हटलं की बघा, आदल्या दिवशी बाजारातून बऱ्याचशा गोष्टी पिशवीतून भरभरून आपल्या घरात येतात, आणि आपल्या घरातून भरून मग ते नंतर आपण आपल्या पोटामध्ये भरतो. एकादशी आणि दुप्पट खाशी असंही म्हटलं जातं, ऐकलं असेल तुम्ही. आणि एकादशीला काय काय येतात बाबा बाबा बाबा, है ना. खिचडी म्हणजे साबुदाणा आपल्या घरी येतो, बटाटा येतो, त्याच्यानंतर बरंच काय काय येतं, ते बऱ्याचशा प्रकारचे फळं येतात, साबुदाण्याचे पापड येतात, साबुदाण्याचे बरंच काय काय वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी बनतात. शेंगदाणे येतात, शेंगदाण्याचे लाडू येतात, राजगिराचे लाडू येतात, हो ना. अजून काय 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 बरे बरे उपवासाची भाजणीची थालीपीठे येतात, केळी आणि बरेचसे काय 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 येतात. म्हणजे काय आहे की आपण, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, म्हणूनच आपण त्याला म्हणतो की एकादशी आणि दुप्पट खाशी. बरोबर, एकादशी आणि दुप्पट खाशी. आणि उपवास म्हणजे तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे मी, की उप आणि वास अशा दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. उप म्हणजे जवळ राहणे, जवळ राहणे, उप आणि वास, जवळ आणि राहणे असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर त्या उपवासाच्या दिवशी आपण हे सगळं सोडतो आणि काय करतो, हे मस्तपैकी पोट भरून छानपैकी राहतो. आता त्यावेळेस हे ईश्वराच्या जवळ जवळ राहतो, ईश्वराच्या नामस्मरणात करतो, त्याच्या भक्तीमध्ये श्रद्धेमध्ये आपण लीन होतो, तेव्हा आपल्याला भुकेची पण जाणीव होत नाही. म्हणून तो उपवास हा त्या ठिकाणी शब्द आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे उपवासाच्या दिवशी जर तुम्ही काय किंवा अशा विशेष दिवशी जेव्हा ईश्वराची साधना करायची असते, तेव्हा तुम्ही भरपेट जेवण केलात तर काय होईल, शरीर जड होईल, मन पण जड होईल, हळूहळू 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 डुलक्या लागायला लागतील. मग ते आपण ईश्वराच्या जवळ राहू शकू का, ईश्वराच्या नामस्मरणामध्ये आपलं मन लागेल का, तर नाही. पोटभर जेवण करून विष्णूंजवळ किंवा भगवंताजवळ राहणं शक्य नाही. ध्यान साधना, भजन, कीर्तन, मनन, चिंतन, पूजन, स्मरण, श्रवण नीट होणार नाही. म्हणून काय करावं लागतं की उपवास करणाऱ्या साधकाने संयम राखून अन्नत्याग, आता अन्नत्याग म्हणतात असं काय सांगू नका आम्हाला, है ना.
अन्नत्याग न करता थोडेच सात्विक आणि हलके अन्नपदार्थ घेईल अशी शिकवण या ठिकाणी आपण दिलेली आहे. आणि उपवासाच्या दिवशी काय करतो, जड, त्रासदायक, वातुळ अशा प्रकारचे आपण पदार्थ खातो बघा, है ना. आणि हे सगळे पदार्थ खाऊन पोट असं एकदम भरगच्च भरतं आणि मस्त. आणि आज तर काय एकदम रविवार आलेला आहे, मग आता काय टेन्शनच नाही बिलकुल. मस्तपैकी दुपारी पोट भरून सकाळचा चांगला फलाहार ज्याला म्हणतो ना, किंवा सकाळचा नाश्ता फराळ छानपैकी करायचा. दुपारचं मस्तपैकी भरपूर खिचडी, वरईचा भात. अरे रे, काय सांगू नका, एकदम सागर संगीत बऱ्याच जणांच्या ठिकाणी असतं, है ना. ते मस्तपैकी खाऊन पिऊन दुपारी छानपैकी मस्त आराम करायचा. संध्याकाळी मग परत आपला आहेच परत संध्याकाळचा उपवास, आहे ना. तर हे याला आपण उपवास म्हणत नाही. ओके. तर हे आशय याच्या मागचं लक्षात ठेवायला पाहिजे आपण, की हे जे उपवास सांगितलेलं आहे, की जे आपण मनाने त्या ईश्वराजवळ जाणे. आणि उपवासाच्या दिवशी बघा, मौन पाळणं आणखीन एक सांगतात बरेच जण. मौन पाळा, मौन पाळा, मौन पाळा. हो ना. उपवास म्हणजे मौन पाळल्याने काय होतं, की मनाचे सामर्थ्य वाढते. आणि त्या काळामध्ये आता मौन पाळा म्हणल्यानंतर लोक काय करतात बघा आजकाल, चला बाबा आज मौन आहे, आज काही कोणाशी काही बोलायचं नाही. मग काय करतात, चला उघडा फेसबुक, उघडा व्हॉट्सअप, चला ते युट्यूबवरचे व्हिडिओ पाहू, आहे ना. त्या ट्विटरवरती 2-4 गोष्टी इकडे तिकडे करूया आपण. ह्याला मौन म्हणतो का आपण? नाही. मौन म्हणजे काय? केवळ मुखाचाच मौन नाही. मौन म्हणजे केवळ मुखाचा मौन नाही, तर आपल्या मनाचं देखील मौन. जोपर्यंत मन या बाह्य गोष्टीपासून दूर होत नाही आणि अंतर्मुख होत नाही, तोपर्यंत त्याला मौन म्हणताच येणार नाही. कुणी मौन प्रयत्न केला का व्हायच्या आधी? मौन राहण्याचा प्रयत्न केलाय? कुणी उत्तर देऊ शकता? माईक अनम्यूट करून बोलू शकता किंवा चॅट करून सुद्धा तुम्ही बोलू शकता. मौन. मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणतो. ओके. तर या केलेलं आहे. मौनाने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य होतात. पण त्यासाठी मौनाचा अभ्यास करावा लागतो. म्हणून आता एका ठिकाणी मी ऐकलं, की मौनावरती एका माणसाने 1.5 तास बडबड केली. मौन किती चांगलं आहे म्हणून. ओके. तर मौन असं सांगून होत नाही. थोडक्यात काय, मौनामध्ये प्रचंड शक्ती आणि सामर्थ्य त्यामध्ये आहे. आणि त्या दिवशी, उपवासाच्या दिवशी हा जर तुम्ही मौन पाळला आणि त्या मौन पाळून तो जो वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही वाचन, मनन, चिंतन, मानसपूजा, अभिषेक यामुळे मनाची, बुद्धीची कमालीची शुद्धी होते. हे केवळ उपवासाच्या दिवशी आरबट-चरबट काहीतरी खाणे, रागाने कोणाला तरी बोलणे, ईर्ष्या, असूया अशा गोष्टी काय करायच्या, टाळायच्या आहेत. अशा गोष्टी जर तुम्ही टाळल्या, तरच त्या उपवासाचा आणि मौनाचा आपल्याला फायदा होतो. तर हे झालं स्थूल गोष्टींमध्ये. आता तुम्ही म्हणाल, की योगाचा आणि याचा कसा काय संबंध आहे? तर योगामध्ये बघा बरेचसे प्रकार आहेत योगाचे. ओके. जसं की आता पहिला भक्ती योग पाहिला, त्यानंतर राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ह्या सगळ्या गोष्टी योगा वेगवेगळ्या प्रकारचे योग आहे. अष्टांग योग, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारची योग आहे. या सगळ्यांचं उद्दिष्ट मात्र एकच. सगळ्यांचं उद्दिष्ट आहे ते एकच, ते म्हणजेच ईश्वर प्राप्ती. तुम्हाला काय सांगतो, तुम्ही एक कलियुगामध्ये कसं काय ईश्वर प्राप्ती होणार आहे? भलेही तुम्हाला ईश्वर दिसणार नाही, 4 हातांचे, 2 पायांचे, हातामध्ये चक्र, गदा, कमळ घेतलेलं कदाचित तुम्हाला ईश्वर या ठिकाणी भेटणार नाही. पण तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने हे ईश्वर तुम्हाला भेटतो. या ठिकाणी मला आय थिंक संत एकनाथांचीच ही कथा आहे. संत एकनाथांची कथा आहे, मला या ठिकाणी आठवते. तर त्यांच्या घरी अ, एक कुठून तरी लांबून एक ब्राह्मण त्यांच्याकडे धावत-धावत आला. म्हणाला, "मला विष्णूचं दर्शन घ्यायचंय." तो म्हणे, "तुमच्या घरी आलो." तो म्हणतो, की "अरे, विष्णूचं दर्शन? माझ्या घरी कसं काय?" की "नाही, नाही, मला 15 दिवसापूर्वी मला विष्णूनं माझ्या स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे, की तू या संत एकनाथांच्या घरी जा, तिथे मी तुला दर्शन देईन. पण तू या 15 दिवसाच्या आत जर नाही आला, तर मी तिथून निघून जाणार आहे." म्हणून ते म्हणतो, की "मी धावत-धावत तुमच्याकडे आलेलो आहे." आणि म्हणते, "ईश्वर माझ्या घरी?" "हो." त्याने सांगितलेलं, की "मी श्रीखंड्याच्या रूपामध्ये मी एकनाथांच्या घरी मी असेन आणि तेव्हा मी तुला दर्शन देईन." "ते कुठे आहेत? ते कुठे आहेत?" तेव्हा श्री एकनाथ महाराजांच्या
आणि त्यांच्या पत्नीच्या लक्षात असं आलं, की तो श्रीखंड्या म्हणजे त्यांच्या घरी गेल्या 15 दिवसापासून तो पाणी भरत होता. त्या वेगळ्या रूपामध्ये त्यांच्या घरी ते वावरत होते आणि त्यांना एवढं वाईट वाटलं, की अरे मी या सर्वश्रेष्ठ भगवंताकडून मी आमच्या घरी पाणी भरून घेतलं आणि कालच तो गावी जातो म्हणून तो निघून गेला. म्हणजे त्या ईश्वराच्या ओढीने कुठून कुठून येतात आणि तो ईश्वर आपल्याला कोणत्या रूपामध्ये आपल्याकडे येईल काही सांगता येत नाही. ओके. तर ही झाली भक्तीच्या बद्दलची महत्व आणि योगामध्ये म्हणजे अष्टांग योगामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे या सगळ्या गोष्टींची प्राप्ती करू शकतो. सुरुवात जी आहे यम नियम सिंपल साध्या 5-5 गोष्टी त्याच्यामध्ये जे पतंजली मुनीने सांगितलेलं आहे. ओके. 5 यम आणि 5 नियम त्यांनी सांगितलेले आहेत. आता हे 5 यम आणि 5 नियम म्हणजे कोणते कोणते आहेत हो? हे आपण थोडक्यात पाहूया. आता 5 यम म्हणजेच काय आहे? ते 5 बेसिक गोष्टी आहेत, की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. या 5च गोष्टी अ, पतंजली मुनींनी या यमाच्या साह्यात सांगितल्या. आता यम म्हणजे काय? तर समाजात वागताना आपण कसं वागावं याचं दिग्दर्शन त्यांनी त्या यमामध्ये केलेलं आहे. ही पहिली पायरी झाली योगाची आणि भक्ती योगामध्ये सुद्धा ह्याच 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. अहिंसा, ओके, म्हणजे हिंसा न करणे. आता हिंसा न करणे म्हणजे केवळ मारण्याचं आहे का हो? तर नाही. त्यांनी तिन्ही प्रकारच्या हिंसा सांगितल्या. एक आहे कायिक म्हणजे शारीरिक हिंसा, मानसिक आणि तिसरं आहे वाचिक. कायिक, वाचिक आणि मानसिक. अगेन मला संत एकनाथांच्या बद्दलची एक गोष्ट मला आठवते, जे आम्ही लहानपणी शाळेत ऐकलेलं होतं किंवा वाचलेलं होतं, की पैठणाच्या त्या नदीच्या काठी संत एकनाथ त्या ठिकाणी चाललेले होते आणि कोणीतरी आता तेव्हा काहींच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल द्वेष होता. तर त्यांच्या अंगावरती थुंकले. तर परत त्यांनी काही न म्हणता परत जाऊन त्या ठिकाणी नदीमध्ये जाऊन अंघोळ करून आले आणि परत आले तर परत त्यांच्यावर थुंकले. म्हणजे या ठिकाणी काय बघा आणि परत असं खूप वेळा झाल्यानंतर शेवटी ती व्यक्ती त्यांना शरण गेली. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हिंसा त्यांनी केलेली नाही. या ठिकाणी पेशन्स जो म्हणतो आपण, सहनशक्ती ती संतांमध्ये त्या ठिकाणी होती. कशामुळे आली ती सहनशक्ती? तर केवळ त्या ईश्वराच्या प्रती असलेल्या त्या श्रद्धेमुळे. त्यानंतर सत्य, सत्य बोलणे. म्हणजेच कोणत्याही जसं पाहिलंय आपण, ओके, जसं पाहिलंय, जसं ऐकलंय, ओके, आणि जी वाणी व मन आहे त्याच्यामध्ये सत्य त्याला आपण म्हणतो सत्य. म्हणजे जसं अनुभवलं असेल, जसं ऐकलं असेल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मनमत मिक्स न करता किंवा त्याच्या मागे कोणत्याही प्रकारची दुसरी भावना न ठेवता जे कथन करणे किंवा भ्रमयुक्त नाही किंवा दुसऱ्याला समजणार नाही अशा भाषेत सांगणे किंवा त्याला काहीच उपयोग होणार नाही असं बोलणं म्हणजेच सत्य किंवा आपण त्याला म्हणतो खरं बोलणं. इव्हन महाभारतामध्ये देखील बघा ह्याच सत्याचा एक वेगळा विपर्यास केला गेला. ओके. बोलणं जरी खरं असलं तर मात्र त्याच्या मागची भावना समोरच्याला कळणार नाही अशा पद्धतीने भ्रमित करणारी भाषा त्या ठिकाणी वापरली गेली. तर ते म्हणतो आपण जेव्हा महाभारतामध्ये अश्वत्थामाचा तेजोभंग करायचा किंवा कौरवांचा एकंदरीत कॉन्फिडन्स किंवा मोरल डाऊन करायचा होता. कारण त्यांच्याकडे अश्वत्थामा नावाचा जो अमर असा एक योद्धा त्यांच्याकडे होता. तर त्यावेळेस भीमाने अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीला मारला होता. आणि सगळ्यात पुढे येऊन त्याने सांगितलं, की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामाचा वध झाला, अश्वत्थामाचा वध झाला. मग त्यावेळेस दुर्योधनाने विचारलं, की कोण अश्वत्थामा मेला? अश्वत्थामा कोण मेला? तेव्हा युधिष्ठिराने म्हटलं, की नरो वा कुंजरो वा. नरो वा कुंजरो वा. म्हणजेच नर म्हणजे माणूस गेला का कुंजर म्हणजे हत्ती का हत्ती गेला ते माहित नाही. पण अश्वत्थामा गेला. एका दृष्टीने बघाल तर हे खरं आहे. पण सत्य म्हणता येईल का? कदाचित नाही. कारण त्यांनी समोरच्या व्यक्तीला भ्रमित केलेलं आहे. त्याला म्हणतो आपण हे असं भ्रमित न करणे म्हणजे सत्य. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. आता चोरी पण बघा बऱ्याचदा इव्हन आता पंढरीच्या वारीमध्ये पण बघा असे बरेचसे भोटे चोर त्यामध्ये शिरलेले आहेत. ओके. आणि जो सत्य गेल्या अनेक वर्षांपासून हा वारीमध्ये फिरतो त्यांना काही नाहीये. ओके. त्यांना काही चोरी नाही, काही नाही. त्यांच्या मनात केवळ ईश्वराच्या त्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस त्यांच्या मनामध्ये ती लागून राहिलेली आहे. तर ते असते म्हणजे चोरी न करणे. आणि त्यानंतर आहे अ, या चोरी करण्यासंदर्भात किंवा आधीच्या 2-3 गोष्टी जेव्हा सांगितल्या अहिंसा. अहिंसाबद्दल पतंजलीने सांगितलेलं त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलं अहिंसा प्रतिष्ठायाम तत्वनिधौ वैरत्यागः. म्हणजेच
जर अहिंसाचा जर तुम्ही अभ्यास केला, आचरण केलं, तर तुमच्या मनामध्ये असणारा वैरत्याग म्हणजे वैरीची भावना याचा त्याग होतो. एवढंच नाही तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सुद्धा सगळ्यांचा मनातील वैर भावना ही नष्ट होते. सत्याच्या बद्दल त्याच्या फळाबद्दल सांगितलेलं आहे की सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाशयत्वम. सत्याचं जर आपण आचरण केलं तर आपले जे काही कर्म आहेत त्या कर्माचे फळ देखील आपल्याला चांगले मिळतं. आणि चोरी न करणे असं त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की अस्तेय प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपस्थानम. चोरी न करण्याच्या या व्रतपालनामुळे सर्व रत्नांचा म्हणजेच सत्व गुणांचा लाभ आपल्याला होतो. नंतर आहे ब्रह्मचर्य. त्यांनी सांगितलेलं. तर ब्रह्मचर्य म्हटलं की बरेच म्हणतात अरे बापरे हे कसं का शक्य आहे. या संसारामध्ये राहून या विषय सागरामध्ये राहून सुद्धा मला ब्रह्मचर्य पाळणं कसं शक्य आहे. तर ब्रह्मचर्याचा अर्थ असा नाही अगदीच काय सगळं सर्वसंग परित्याग करून जाणं नाही. तर धर्म आणि शास्त्र यांनी घालून दिलेल्या मर्यादेत राहून सीमित स्वरूपाचा त्याचा उपभोग घेणे असं पतंजली मुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं याचा लाभ पण सांगितलेला आहे की ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभ. म्हणजेच या ब्रह्मचर्याचा जर तुम्ही पालना केली तर तुमच्या मुखावरचं एक तेज, एक विलक्षण प्रकारचं तेज प्राप्त होते आणि अनेक सिद्धी प्राप्त होतात. अपरिग्रह हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे आणि हे सगळं मी भक्ती मार्गाचा सुद्धा योगाशी हा संदर्भात घेऊन सांगतो. अपरिग्रह म्हणजे आपल्याला न लागणाऱ्या गोष्टी जमा करणे. आपल्याला न लागणाऱ्या गोष्टींची जमवा करणे. आता यासाठी एक सिंपल मला एक उदाहरण या ठिकाणी मला द्यावंसं वाटतं. ओके, एक सिंपल प्रकारचं उदाहरण म्हणजे बघा तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेला असाल कधीतरी किंवा नेहमी जात असाल प्रत्येक महिन्याला. पहिल्या महिन्यामध्ये पगार झाला किंवा सॅलरी झाली की लगेच काय करतो आपण डीमार्ट, स्टार बाजार, बिग बाजार किंवा अशा ठिकाणी आपण जातो. बरं, आधीच्या काळी काय करायचो आपण जेव्हा वाण्याकडे जायचो किराणा दुकानात अधिक लिस्ट अशा आपल्या घरी बनवायचो मोठी लिस्ट आणि ती लिस्ट आपण त्या दुकानदाराला जायचो आणि तेवढंच सामान आपल्याला घरी घेऊन यायचं म्हणजेच गरजेच्या वस्तू. आता काय करतो आपण आता लिस्ट वगैरे बनवणे काही नाही. जाईच आपली ट्रॉली घ्यायची समोर जे दिसतंय आपल्याला लागो अथवा न लागो त्यावेळेस आपण विचार करत नाही. आणि ते विकण्यास सुद्धा तेवढंच चाणाक्ष, हुशार आणि धूर्त पण म्हणता येईल. ज्या न लागणाऱ्या गोष्टी असतात त्याच सगळ्यात सुरुवातीला असतात म्हणजे सेकंड प्रायोरिटीवाल्या गोष्टी. आपण ते जे दिसतं बिस्किट घ्या, हे घ्या, ते घ्या, नूडल्स घ्या, मॅगी घ्या, सगळं त्याच्यामध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टींकडे आपण वळतो, जे लागणाऱ्या गोष्टींकडे. म्हणजे काय अपरिग्रह. आपल्याला नको असलेल्या गोष्टींची जमवाजमव करणे, संग्रह करणे न करणे. पण इथं मात्र बऱ्याचशा गोष्टी न लागणाऱ्या गोष्टींचा आपण संग्रह करत असतो. इव्हन बाहेर कुठे गेलो फिरायला, चला अरे शॉपिंगला जाऊ, खास खास शॉपिंगला न लागणाऱ्या गोष्टी जमा करणे. आणि जमा करत करताना आपल्या लक्षात आलं की अरे यार घरात जागाच नाही आता सगळ्या वस्तू ठेवायला. तर जागा करावं लागेल. तर जागा करता काहीतरी फर्निचर करावं लागेल. चला एक छानपैकी फर्निचर करूया आपण म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्या सांभाळतील. एखादं कबड बनवा, एक कायदर बनवा, एखादं शोकेस बनवा, रॅक बनवा, सगळं बनवतो. मग तो खर्च वाढतो. त्याचा मेंटेनन्स आला. परत ते सुद्धा कधी-कधी भरायला लागतं. आता पुढं काय? म्हणजे काय ह्याला अंत नाही. म्हणून ते सांगतात अपरिग्रह स्थैर्य जन्मकथांत संबोधः. म्हणतात की अपरिग्रह तुम्ही सातत्याने आणि पूर्णांशाने जर अभ्यास केला तर तुम्हाला भूत, वर्तमान, भविष्य या तीनही काळांचे ज्ञान होईल असं पतंजली मुनींनी सांगितलं. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की यम आणि नियम हे तुम्ही जेव्हाही कधी तुम्हाला फॉलो करता म्हणजे त्याला कोणतंही जाती, देश, काल यांचा बंधन नाहीये. हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे व्रतांचं हे पालन करावं लागणार आहे. म्हणजेच आज एकादशी आहे म्हणून मी या व्रताचं पालन करतो तर असं नाही. इव्हन मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा बघा 1 महिन्याचा ते रोजा ठेवतात. त्या रोजामध्ये सुद्धा ते दिवसभर काही खात नाहीत. त्यांचा तर अगदी कडक निर्जली उपवास असल्यासारखा असतो. पण त्याचा मागचा उद्देश एवढाच आहे का एकच महिना करायचा आहे का? किंवा आपल्याकडे पण बघा श्रावणामध्ये हिंदू धर्मामध्ये श्रावणामध्ये पूर्ण काही-काही जण महिनाभर उपवास करतात. काही जण सोमवार, शनिवार करतात. काही जण 1-1 दिवस करतात. तर त्याचा मागचा उद्देश हाच आहे, की तुम्ही 1 दिवस न करणे एवढं नसून त्या व्रताचा, त्या नियमांचा पालन हे तुम्ही इथून पुढे आयुष्यामध्ये नेहमी करावं. जाती, देश, काल, समयानवच्छिन्नः सार्वभौमा महाव्रतम. याला त्यांनी महाव्रत सांगितलेलं आहे. हे जर तुम्ही ह्या 4-5 गोष्टींचा विचार न करता हे जर तुम्ही कंटिन्युअसली ठेवलं तर ते म्हणतात की हे तुम्ही महाव्रताचाच तुम्ही फॉलो करता असं पतंजली महामुनी सांगितलेलं आहे. तर पुढचं त्यांनी सांगितलंय की नियम त्यामध्ये पण त्यांनी 5 नियम सांगितलेले आहेत की जे स्वतःच्या म्हणजे जो योगी आहे जो व्रतस्थ आहे त्याच्यासाठी सांगितलेलं आहे.
शौच संतोष तपः स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियमः. म्हणजे शौच म्हणजे स्वतःच्या शरीराची आणि मनाची शुद्धी. म्हणून बघा, जेव्हा असं खास किंवा दिवस असतात तेव्हा बघा आपण किती शुचिभूत होऊन आपण त्या ठिकाणी करतो. आज जर आषाढी एकादशी आहे, तर आपण किती स्वतःला शुचिभूत करतो, स्नान आदी उरकून सगळ्या प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित करून मग पूजा अर्चना आपण करायला बसतो. उपवास सोडायचा असेल, त्याच्या सगळ्या गोष्टी आपण नियमाने शुचिभूत होऊन, पवित्र होऊन, शुद्ध होऊन या सगळ्या गोष्टी आपण करतो. आता ह्यामध्ये पण ही जी शुद्धी आहे, त्यामध्ये पण 3 प्रकारच्या आहेत. ओके. पवित्रता जे 3 प्रकारचे शारीरिक, त्यानंतर मानसिक आणि वाचिक. वाचने पण शुद्ध पाहिजे. आपली वाचा जी बोल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा शुद्धी पाहिजे आणि याचाच परिणाम आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आणि जीवनामध्ये होतो. ते म्हणतात परिणाम सांगताना ते म्हणतात, की शौचात स्वांग जुगुप्सा परैर संसर्गः. म्हणजे जेव्हा तुम्ही या शौचाचा म्हणजे पवित्रतेचा, शुद्धतेचा अभ्यास कराल, प्रॅक्टिस कराल, तर आपल्या शरीराविषयी, आपल्या मनाविषयी जे काय वाईट विचारते, त्याविषयी घृणा वाटू लागते आणि केवळ आपण त्यावेळेस चांगल्या आणि चांगल्याच गोष्टींचा आपण त्यावेळेस अवलंब करायला लागतो. आणि हा शौच म्हणजेच पवित्रतेच्या, शुद्धीच्या स्थिरतेपासूनच आपल्याला सत्वशुद्धी, मनाची प्रसन्नता सुद्धा, चित्ताची स्थिरता, इंद्रियावरती विजय. इंद्रियावरती विजय म्हणजे बघा सिंपल सांगतो, मनावरती विजय. ओके. आज उपवास आहे. ओके. आषाढी एकादशी आहे. पण काय सगळ्या जगातले सगळेच लोक काही उपवास नाही करत. ओके. मग तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, मस्तपैकी चौकामध्ये ते गेलात, त्या ठिकाणी जाताना मस्तपैकी वडापावची गाडी तिथे लागलेली आहे. गरमागरम वडे तो तळतो आणि मस्त त्या घमघमाट सुटलाय त्या वड्याचा. ओके. छानपैकी तो वड्याचा घमघमाट सुटलेला आहे. अगदी आय थिंक मागच्या रविवारी पण मी हे उदाहरण दिलंच होतं. आणि त्यावेळेस तुमच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे. तर वडा खाऊ का यार आज? पण जाऊ दे, आज उपवास आहे. उद्या खाऊ आपण. अगदी हा जरी मनामध्ये विचार आला, त्याला आपण म्हणतो इंद्रियावरती विजय असं म्हणता येणार नाही. याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. पुढे त्यांनी सांगितलेलं संतोष. ओके. संतोष म्हणजे काय? सुख, आनंद याच्यामध्ये राहणे. ओके. जे मिळालंय त्याच्यामध्ये सुखी राहणे. ऑफकोर्स आपल्याला चांगली अधिक अपेक्षा मिळणं करणे हे चांगली गोष्ट म्हणजे त्यात काय वाईट नाहीच आहे. पण ही आशा जी आहे ही संपत नाही. ती आशा ही अशी प्रकारची साखळी आहे ना, की ज्याने बांधला गेलेला प्राणी धावत सुटतो आणि यातून या बंधनातून मुक्त झालेला प्राणी मात्र स्थिर बसून राहतो. ही एक साखळी आहे. एक्सपेक्टेशन्स. आणि म्हणूनच ते म्हणतात, पतंजली मुनी म्हणतात, की अपेक्षा भंगातूनच दुःखाची निर्मिती होते. म्हणजे म्हणतात संतोषादनुत्तम सुख लाभ हा. जे आहे ते जे मिळालंय, ओके. मला आहे ना, मला 15,000ची अपेक्षा होती, पण मला 10,000 मिळाले. ओके, ठीक आहे. जे मिळाले त्याच्यामध्ये सुखी राहा. अजून प्रयत्न करू आपण. पण तो दिवस जो मिळाला त्याच्यामध्ये वाया नाही घालवायचा. आणि तप म्हणजेच काही एखाद्या चांगल्या उद्देशाने केलेल्या कृतीची पुनरावृत्ती म्हणजे तप. तप म्हणजे काय? तापवणे. ओके. गरम करणे. याच्या मागचा आणखीन एक उद्देश. ओके. तप म्हणजे तापवणे. आणि कशाने तापवणे? स्वतःच्या मनाला, बुद्धीला किंवा एकंदरीतच ह्या आपल्या चांगल्या उद्देशाने केलेल्या कृतीच्या मागे पुनरावृत्ती करणे. आणि त्याचा परिणाम सांगताना पतंजली म्हणतात, की कायेंद्रिय सिद्धीर ईश्वर कायेंद्रिय सिद्धी शुद्धी क्षया तपहा. जे जी काही अशुद्धी आहे आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये, त्याची ती शुद्ध अशुद्धीचा क्षय होतो आणि शुद्धी आपल्याला लाभते. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात सुद्धा ह्याबद्दल सांगितलेलं आहे, तपाबद्दल, की ते तपाचे सात्विक, राजसिक आणि तामसिक असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. आता आज पण आपण बघा, बरेच जण उपवास करतात. आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीला जो उपवास सांगितलेला आहे, तो कोणत्या श्रद्धेने व कोणत्याही फलाची अभिलाषा न करता करणे, म्हणजेच आपण त्याला म्हणतो, की सात्विक उपवास. ओके. आणि सत्कार, पूजा, मान, पान हे सगळं प्राप्त व्हावं, ते म्हणजे काय? राजसिक. आणि जे मूर्खपणाने किंवा कोणत्याही विधी वाचून केलेलं आहे आणि शरीराला पीडा देऊन, त्रास देऊन स्वतःला किंवा दुसऱ्यांच्या हे केलेलं आहे, ते म्हणजे तामस तप. ओके. ही झाली. आणि तसेच अशुद्धी म्हणजेच अधर्म. हा पण एक तामस गुण आहे. आणि शेवट त्यांनी सांगितलेलं आहे स्वाध्याय, जे काय सगळं सांगितलेलं आहे, सामान्य व्यवहारिक जीवनात आपण जगत असताना जे उपयुक्त आहे तेच तेच करणे म्हणजेच स्वाध्याय. आता योगासनं करणे म्हणजे हा सुद्धा एक स्वाध्याय आहे. बऱ्याच जणांना योगासनं येतात, योगासनं करतात, पण खरोखर रोज करतात का? किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत सगळ्यांना माहिती आहे. ओके. सिगारेट ओढणे चांगलं नाही.
दारू पिणे अजिबात चांगली गोष्ट नाही. जगातल्या सगळ्यांना, कित्येक लोकांना माहिती आहे. जे पिणारे किंवा जे स्मोकिंग करणारे त्यांना सुद्धा माहिती आहे हे चांगलं नाही. पण करतात का ते? प्रश्न आहे परत. ओके. कळतं पण वळत नाही. पण जेव्हा तुम्ही या भक्ती मार्ग हा सगळ्यात म्हणतो ना आपण चांगला मार्ग आहे. ज्ञानयोग, राजयोग, कर्मयोग या सगळ्यांपेक्षा हा भक्ती योग जो म्हणतो, तो भगवद्गीतेमध्ये सुद्धा याबद्दल सांगितलेलं आहे. त्याचं जर आपण पालन केलं तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये चांगली प्रगती करू शकतो, असं मला वाटतं. आणि अष्टांग योगामध्ये या 5 प्रकारच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते फॉलो केल्या, यम, नियम, आसन. आसन म्हणजे योगासनं सगळी. धनुरासन, चक्रासन, पश्चिमोत्तानासन, जे काय आपण बरेचसे आसनं करतो, ते सगळ्या आसनांचा अभ्यास केला. नंतर मग प्राणायामाचा अभ्यास केला. प्राणायामामध्ये सांगितलं आहे की चले वाते चलम चित्तलम निश्चलम निश्चलम भवेत योगी स्थाणुत्वम आपनोती तिथं वायू निरोधयेत. म्हणजे मन चंचल आहे, त्या वारा जसा चंचल आहे तसं मन सुद्धा चंचल आहे. आणि या मनाला जर कंट्रोल करायचं असेल, वाऱ्याला जर कंट्रोल करायचं असेल, तर तो वायू कंट्रोल करावा लागेल. म्हणजे आपला श्वासोच्छ्वासावरती कंट्रोल म्हणजेच प्राणायाम. आणि प्राणायामाचा जो अभ्यास केला तर तत क्षीयते प्रकाश आवरणम. म्हणजेच आपल्या या बुद्धीवरती जे काही आवरण चढलेलं आहे त्या आवरणाचा क्षय होतो, नाश होतो आणि बुद्धी प्रकाशमान होते. असं पतंजली मुनींनी आपल्या अष्टांग योग किंवा पातंजल योग दर्शनामध्ये हे अतिशय खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर येतं अंतरंग योग, तो म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा, ध्यान आणि समाधी. आता बघा, हे धारणा म्हणजे काय, की ह्या ज्या काही गोष्टी आपण फॉलो केल्या आहेत ह्यात ईश्वराच्याच दृष्टीने किंवा ईश्वरावरतीच आपलं लक्ष केंद्रित करून ईश्वराच्या स्मरणात राहून ज्या काही गोष्टी करतो आपण, तो म्हणजे आपण धारणा. आणि ध्यान म्हणजे काय, तर त्याच्यासाठीच एकाग्र होऊन फोकस होऊन हे आपण जे करतो त्याला म्हणतो आपण धारणा. आणि त्यानंतर ती समाधी. संत ज्ञानेश्वरांनी तर किती लहान वयामध्ये त्यांनी आय थिंक वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतलेली आहे. तर ही झाली समाधी संदर्भात. आणि आपण काय आता समाधीवर काही याच्याबद्दल काही घेणार तर नाहीये कोणी आता, पण त्याचा अवलंब करा, त्याचा प्रारंभ करा, त्याचा अभ्यास करा. तर या आषाढी एकादशीचा आपल्याला सार्थक झाल्याचं काय वाटेल. उपवास तर करतोच, पण त्यासोबतच या सगळ्या गोष्टी ज्या आपण अष्टांग योग ज्या पतंजली म्हणून सांगितलेला आहे तो अष्टांग योग, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेला भक्ती योग, आणि आपला एकनाथी भागवत संप्रदाय म्हणा किंवा वारकरी संप्रदायामध्ये जो आपण म्हणतो की त्या नवधा भक्ती जो म्हणतो त्याचा जर अभ्यास केला तर नक्कीच त्या विठ्ठलाची म्हणजे पंढरपूरला न जाता देखील त्या विठ्ठलाचं दर्शन किंवा त्या विठ्ठलाची अनुभूती सुद्धा आपल्याला इथे करता येते. आता बघा, संत परंपरेमध्ये बघा महाराष्ट्रातल्या प्रत्येक संत जो होता तो काही ना काही आपलं कार्य करतच होता. जसं मी मगाशी त्या शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. ओके. तसंच एक सावतामाळी म्हणतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. म्हणजेच त्यांचं अगदी त्यांच्या रोजच्या कामामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे हे जे काही भाज्या ते पिकवतात त्या भाज्या पिकवताना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा ते विठ्ठलाचं दर्शन करतात. संत गोरा कुंभारांचं बघा तुम्ही, किंवा संत सेनानावी, नरहरी सोनार, ह्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये असताना देखील त्यांनी माफ करा, वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये असताना देखील त्यांनी म्हणजे ईश्वराची भक्ती त्यांनी काही सोडलेली नाही. आपण म्हणतो अरे यार मला वेळच नाहीये, खूप बिझी आहे मी, सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत मी खूप बिझी आहे, म्हणजे अगदी मला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाहीये, असे पण म्हणणारे लोक मी पाहिलेले आहेत. बरं, आता म्हणजे हे काय सगळे संत लोक होते, सगळे आपापले काय कामाधून सोडून त्यांनी केले का हो? तर नाही. त्यांनी हे सगळं काम करता करता सुद्धा त्या ईश्वराची भक्ती केलेली आहे. आणि ईश्वराची भक्ती करता करता आपण कधी त्या ईश्वराचे गुण आपल्यामध्ये सामावले जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. याबद्दल एक छोटीशी स्टोरी सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो, कारण आता बराचसा वेळ पण होत आलेला आहे. ऑलमोस्ट आय थिंक 7:20 झालेले आहेत आता. ओके. तर हा 8:20 झालेली आहे. तर शेवटची एक स्टोरी सांगतो. एक सोनाराकडची स्टोरी आहे. आता बघा, सोनार जेव्हा त्या अग्नीला म्हणजे सोनं घेतो, कच्चं सोनं जे असतं धातू, की धातुकेपासून जे ओर असतं गोल्ड ओर, त्याच्यापासून जेव्हा सोनं तो बनवतो त्याला त्या भट्टीमध्ये बघा तापवलं जातं. खूप त्याला तापवलं जातं, खूप खूप त्याला तापवलं जातं.
आणि त्याला खूप सारे कष्ट दिले जातात, खूप त्रास त्याला दिला जातो आणि प्रचंड अशा तापमानात तापून तेव्हा ते सोनं शुद्ध बनतं, त्यातील सगळी अशुद्धी निघून जाते. त्यावेळेस त्याच्यामध्ये पाहिलं जातं आणि त्यामध्ये सोनार जो असतो त्यामध्ये आपली प्रतिमा दिसते का, हे तो चेक करतो. आणि त्याच्यामध्ये जर प्रतिमा त्याची दिसत असेल तर समजायचं की सोनं ते अतिशय शुद्ध स्वरूपात ते सोनं आता निर्माण झालेलं आहे. सिमिलरली ईश्वर सुद्धा आपल्याला अशाच तपातून आपल्याला ढकलत असतो. प्रचंड त्रास, अपेष्टा, हाल किंवा कष्ट आपल्याला देत असतो. आणि एवढे सगळे कष्ट, त्रास, हाल, अपेष्टा सहन करता 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 तो बघतो की खरोखर तो एवढा सगळा त्रास सहन करतो, त्यातून सही सलामत बाहेर पडतो, त्या भट्टीतून बाहेर पडतो. तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खरोखर ईश्वराचे गुण आलेले आहेत का? म्हणजे त्याचा ईश्वराचा प्रतिबिंब त्याच्यामध्ये तर दिसतं. आणि या सगळ्या गोष्टी करता सहनशक्तीने सगळ्या सहन केल्या आणि त्यातून आपण चावून सुलाखून बाहेर पडतो, तेव्हा ते ईश्वराचे काही गुण म्हणजेच ईश्वराचं प्रतिबिंब काही प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. तर असा हा भक्तियोग आणि आज या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या भक्तियोगासंदर्भात खूप छोट्या प्रमाणामध्ये, खूप थोड्या प्रमाणामध्ये मला सांगायची या ठिकाणी संधी मिळालेली आहे. तर धन्यवाद. हा विषय या ठिकाणी थांबतो. कोणाचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. येस, आय होप काही प्रश्न शंका नाही आहेत कोणाचे. ओके, फाईन, ग्रेट. नाही येस, बोला. नाही, शंका नाही आहे म्हटलं सर, छान सांगितलं. ओके, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा आणखीन तुम्हाला काही याच्यामध्ये विवेचन किंवा आणखीन थोडंसं काही खोलात जाऊन काही हवं असेल तरी सुद्धा आपण या ठिकाणी ते सांगू शकतो. तुमचं चॉईस ऑफ टॉपिक खूप छान होता सर आजचा. थँक्यू. ग्रेट. सर, आणि त्याचा हरिओम अर्थ सर. काय आहे हा, कारण आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना आपल्या व्रत सांगितलं वैकल्य गेलं ते. वगैरे आपण बऱ्याचशा गोष्टी हरी आपण करत असतो, पण त्याच्या मागचा अर्थ, गर्भित अर्थ काय आहे ते आपण बऱ्याच वेळा त्याचे न जाणता आपण त्या गोष्टी करत असतो. पण त्याच्या मागचा जर अर्थ जर कळला, इव्हन या उपवासाच्या मागचा सायन्स सुद्धा खूप महत्वाचा आहे. एका पुस्तकात मी वाचलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की एक एक इंटरनॅशनल लेवलला एक आय थिंक काहीतरी हे झालं, कॉन्फरन्स झाला आणि त्या कॉन्फरन्समध्ये या उपवासासंदर्भात त्यांनी संशोधन केलं आणि उपवासाचा फायदा तो कसा आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं की निर्जली उपवास जो म्हणतो आपण, त्या निर्जली उपवासाबद्दल त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच महिन्यातून एकदा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये म्हणजे पोटामध्ये काही न घेणे, म्हणजे त्या पोटाला थोडीशी आपण विश्रांती सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे जे काही पचनेंद्रिय आहे शरीरात, एकंदरीत सगळे इंद्रिय आहेत त्यांना सुद्धा एक प्रकारची विश्रांती मिळून त्यांना सुद्धा त्यांची कार्यक्षमता वाढवायला हे चांगल्या पद्धतीने काम करतो. ओके, तर जायच्या आधी थोडस आमच्याबद्दल सांगतो, आम्ही कोण आहे आणि आम्ही काय करतो. ओके, आम्ही आहे राजयोग कन्सल्टिंग ग्रुप. हे सगळं आपण जे प्रोग्राम करतो, प्रत्येक रविवारचा जो वेबिनार करतो, हे आम्ही करतो राजयोग कन्सल्टिंग ग्रुपच्या राजयोग आणि वेलनेस सेंटरच्या माध्यमातून करतो. आमचं विजन काय आहे की टू एनरिच अ ह्युमन लाईफ विथ फुल ऑफ हेल्थ अँड वेलनेस, फिजिकली, मेंटली, याच्यामध्ये आणखीन एक शब्द मी ऍड करतो, इमोशनली अँड स्पिरिच्युअली थ्रू अवर योगा अँड वेलनेस ट्रेनिंग. प्रत्येक मनुष्य जीवन हे सुखी आणि समृद्ध आणि आपण म्हणतो बनवणे, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या आमच्या योगा आणि वेलनेसच्या माध्यमातून. ही आमची टीम आहे राजू कन्सल्टिंग ग्रुपची. हे सगळी टीमच्या माध्यमातून आम्ही सगळं कार्य करतो. हे माझ्याबद्दल, मी प्रभुलिंग झुंजा, सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आणि वेलनेस काउन्सिलर आहे, राजयोग मेडिटेशन प्रॅक्टिशनर आहे, सर्टिफाईड इंटरनॅशनल ट्रेनर आणि फॅसिलिटेटर आहे, बिझनेस मॅनेजमेंटमध्ये सिम्बायसिस मधून केलेलं आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि अजून बऱ्याचशा गोष्टी. आम्ही काय काय करतो, दर रविवारचा हा वेबिनार करतो 7:30 वाजता सकाळी. याच्या व्यतिरिक्त स्ट्रेस फ्री लिव्हिंगचा एक 3 दिवसाचा वर्कशॉप करतो. या शुक्रवारपासून आम्ही हा वर्कशॉप चालू करतोय. या शुक्रवारी म्हणजे साधारणपणे 15 तारखेपासून आम्ही हा वर्कशॉप 3 दिवसाचा वर्कशॉप ऑनलाईन आहे आणि फक्त ₹249 हेच एवढी त्याची फी आहे. ₹249 3 दिवसाचा ऑनलाईन संध्याकाळी
7:30 ते 8:30 असा 1 तासाचा हा वर्कशॉप असेल. त्यामध्ये तुम्हाला ओंकार, मेडिटेशन आणि रिलॅक्सेशनच्या थ्रू स्ट्रेस फ्री कसं जगता येईल या संदर्भात आम्ही माहिती देतो आणि करवून घेतो. त्याच्या व्यतिरिक्त रेग्युलर ऑनलाईन योगा क्लास घेतो मी सकाळी 6, 7 आणि 8 वाजता. सकाळी 6 आणि 7 आणि संध्याकाळी 7 वाजता. ऑफलाईन घेतोय सकाळी 6 वाजता आणि 7 वाजता निगडी यमुनानगर येथे. यामध्ये वेलनेस, थेरपॅटिक, स्पेशल योगा कॅम्प घेतो महिलांसाठी, मुलांसाठी आणि वृद्धांसाठी पण. याच्या व्यतिरिक्त RR नावाचा आमचा एक रिलॅक्स रिजन आणि रिफ्रेश नावाचा 2 दिवसाचा रेसिडेन्शियल वर्कशॉप असतो. तर इथे पण आम्ही घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला योग शिक्षक बनायचं आहे तर योग विद्याधाम पिंपरी चिंचवड संस्थेच्या माध्यमातून आम्ही ते सुद्धा तुम्हाला आम्ही 3 वाजता या ठिकाणी करून देऊ शकतो. हे काही आमचे प्रोग्रामचे काही पिक्स आहेत. सूर्यनमस्कार आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प सुद्धा आम्ही या ठिकाणी कंडक्ट करतो. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारू शकता, अन्यथा आपण या ठिकाणी थांबू शकतो. तुम्ही पर्सनली सुद्धा मला व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून सुद्धा अजून काही विशेष माहिती पाहिजे असेल तर सुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो. कोणाचे काही प्रश्न आहेत? यमुनानगरमध्ये काय आहे म्हणलं, मला लक्षातच नाही आलं. नाही, यमुनानगरमध्ये सकाळचा योग वर्ग आमचा तिथे चालतो सकाळी 6 वाजता आणि 7 वाजता. कुठे? यमुनानगरमध्ये टेलिफोन एक्सचेंज ऑफिस आहे तिथे. अच्छा, ताईंच्या घरी का? हो हो हो. तर त्या ठिकाणी तुम्ही तिथे करू शकता. ओके. कोणाला क्लास चालू करायचा असेल तर ओके. तुम्ही संपर्क साधू शकता. त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्याची व्यवस्था करू. ठीक आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, अभिप्राय असतील तर नक्कीच कळवा. म्हणजे आम्हाला सुद्धा हुरूप येईल आणि आणखीन काहीतरी चांगलं कार्य आमच्याकडून ईश्वर आमच्याकडनं करून घेईल नक्कीच. तर पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया सकाळी 7:30 वाजता याच वेळी एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. हरिओम. हरिओम.